महाराष्ट्राच्या भूमीत गेली 50 वर्ष धगधगत असलेला राष्ट्रवादाचा अंगार विझला आणि अवघा महाराष्ट्रच नाही तर देश हळहळला. ज्यांच्या उभारलेल्या दोन्ही बाहूंमध्ये आणि रोखलेल्या तर्जनीमध्ये मराठी माणसाने आजवर आधार शोधला, तो आधारवळ आज अनंतात विलीन झाला आहे. ज्यांच्या एका शब्दानं सत्तेची सिंहासनं डळमळत असत, ज्यांच्या एका शब्दावर जीवाची बाजी लावणारे लाखो शिवसैनिकच नाही तर अवघा महाराष्ट्र तयार असायचा, तो करडा कणखर आवाज आता नेहमीसाठी शांत झालाय. शनिवारी दुपारी 3:33 मुंबईच्या मातोश्री निवासस्थानी बाळासाहेबांनी आपला देह ठेवला आणि संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली. बाळासाहेब केशव ठाकरे, ज्यांनी 50व्या दशकात इंग्रजीच्या दैनिक मुंबई फ्री प्रेसमध्ये व्यंगचित्रकार म्हणून आपल्या करिअरला सुरुवात केली. व्यंगचित्रांच्या माध्यमातून आपले ज्वलंत विचार ते लोकांपर्यंत पोहोचवू लागले. पुढे 1960 मध्ये ही नोकरी सोडून मार्मिक नावाचं स्वतःचं राजकीय साप्ताहिक सुरू केलं. बाळासाहेबांचे पिता केशव सीताराम ठाकरे यांनी स्वतःच्या वकिली पेशाच्या कार्यकाळात संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात महत्वाची भूमिका बजावून बाळासाहेबांना राष्ट्रवादाचे धडे दिले. याच राष्ट्रवादातून 1966 साली शिवसेना जन्माला आली आणि मराठी माणसाला बाळासाहेबांच्या रूपात आपला तारणहार दिसला. 60 ते 70च्या दशकात जवळजवळ सगळ्याच राजकीय वर्तुळात बाळासाहेबांनी आपलं वेगळं स्थान निर्माण केलं. त्यांच्या आजवर सुपरिचित असलेल्या सामना वृत्तपत्रांमधून त्यांनी अनेक विवादास्पद मुद्द्यांना सुद्धा वाचा फोडली. कट्टर हिंदुत्ववादी नेतृत्व व मराठी अस्मितेचा बुलंद आवाज म्हणून बाळासाहेबांना ओळखलं जातं. आक्रमक हिंदुत्वाचा आणि कडव्या मुस्लिम विरोधाचा प्रखर पुरस्कार करताना बाळासाहेब अनेकदा टीकेचे आणि वादाचेही धनी झाले. पण आपल्या प्रत्येक शब्दाशी ठाम राहण्याच्या स्वभावातून त्यांनी यावरही मात केली. गुळगुळीत लोकशाहीपेक्षा रोकटोक ठोकशाही चांगली असे सांगत त्यांनी अनेकदा सत्ताधीशांना धारेवर धरलं. कलेची जाण असलेला हिटलर हा त्यांचा आदर्श होता हे ते बोलूनही दाखवत. म्हणून कदाचित पूर्वीपासून आजपर्यंत कला, क्रीडा, समाजसेवा अशा कुठल्याच क्षेत्रातली व्यक्ती बाळासाहेबांच्या जिव्हाळ्याची नसेल असं चुकूनही म्हणता येणार नाही. त्यांच्या रोखठोक स्वभावामुळं बाळासाहेबांच्या केवळ आदेशानिशी प्राणपणाला लावण्याची तयारी असलेल्या कडव्या शिवसैनिकांची फौज मुंबईतच नाही तर उभ्या महाराष्ट्रात तयार झाली. अनेक दिग्गजांच्या भावनांतून त्यांची कधीही भरून न निघणारी पोकळी जाणवते. अशा कणखर व्यक्तिमत्वाची जीवनसंगिनी बनलेल्या मीनाताईंचं व त्यांच्या ज्येष्ठ सुपुत्रांचं ज्यावेळी अचानक 1996 मध्ये निधन झालं, तेव्हा मानसिकदृष्ट्या हळवे झालेले बाळासाहेबही महाराष्ट्राने पाहिले. पुतण्या राज ठाकरे यांनी शिवसेना सोडून स्वतःचा पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांनी आपली वेदना लपवली. पण राज ठाकरेंच्या विभक्तपणाचे दुःख अनेकदा त्यांच्या बोलण्यातून व्यक्त होताना महाराष्ट्राने पाहिले. मला सांभाळलं, डोळा सांभाळा, आदित्याला सांभाळा आणि महाराष्ट्राचा उत्कर्ष करून द्या. सर्व अवयव वेगळे. आता फक्त बस पडून असतो, चिंतन म्हणत कधी असतो. 14 नोव्हेंबर पासून त्यांच्या प्रकृतीत होत असलेले चढउतार अखेर शनिवार 17 नोव्हेंबरच्या त्यांच्या जीवन प्रवासाबरोबरच संपले. बाळासाहेब ठाकरे आणि गर्दी हे गेल्या 4 दशकातील महाराष्ट्राच्या राजकीय सभांचे अविस्मरणीय समीकरण म्हणता येईल. अनेक मेळावे व संमेलनांमध्ये बाळासाहेबांनी आपल्या ज्वलंत विचारांचे सोने उधळले आणि यातूनच प्रत्येक शिवसैनिक व महाराष्ट्र घडत गेला. गर्व से कहो हम हिंदू है अशी गगनभेदी गर्जना करणारे बाळासाहेब शिवसैनिकांना आपली खरी संपत्ती मानायचे. शिवसैनिकच माझी ऊर्जा व चेतना आहेत असे सांगत सामान्य शिवसैनिकाच्या हृदयात घर करणाऱ्या या असामान्य नेत्यानं आपल्या अखेरच्या भाषणातही याचाच पुनरुच्चार केला. माझे हृदय तुमच्यापाशी आहे,
असे सांगत बाळासाहेबांनी असंख्य मराठी माणसांची हृदये काबीज केली. त्यामुळेच हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे मराठी माणसाच्या हृदयातील स्थान यापुढेही असेच अढळ राहील यात शंका नाही. सिटी विजन परिवारातर्फे या कणखर नेतृत्वास विनम्र श्रद्धांजली.